आज बाजार उघडताच सोने चांदी खरेदीची इच्छा असलेल्या लोकांसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। खरं तर सोनं खरेदी करण्यासाठी ही एक उत्तम संधी चालून आली आहे असं म्हणायला हरकत नाही। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या संघर्ष योद्धा या चॅनलवर। जर तुम्ही येत्या काही दिवसात सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा बेत आखत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत मोलाचा ठरणार आहे। सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बरंच राजकारण आणि तणाव सुरू आहे, ज्याचा थेट परिणाम आपल्याला सोन्या चांदीच्या दरांमध्ये होणाऱ्या मोठ्या चढ-उतारांच्या स्वरूपात पाहायला मिळतोय। अशा परिस्थितीत नक्की काय घडतंय, सोन्याच्या किमतीत नेमकी किती घसरण झाली आहे आणि येणाऱ्या काळात सोनं स्वस्त होणार की महाग हे आपण सविस्तर जाणून घेऊया। ही सगळी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे। त्याचबरोबर तुमच्या स्वतःच्या शहरात आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत। सोन्याचे भाव अजून किती खाली जाऊ शकतात, नेमकी खरेदी कधी करावी आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम वेळ कोणती असेल याचं पूर्ण गणित मी तुम्हाला इथे मांडून दाखवणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला भविष्यात दागिने घडवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमचं आर्थिक नुकसान टाळता येईल। पुढे जाण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। तुमच्या मते सध्याच्या परिस्थितीत सोन्याचा योग्य भाव किती असायला हवा? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि हो, जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि तुमच्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबला नसेल तर तो आत्ताच दाबून ठेवा, जेणेकरून सोन्याचे रोजचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला मित्रांनो, आता थेट विषयाकडे वळूया आणि जाणून घेऊया की आज चांदीचा ताजे दर काय सांगत आहेत। भारतीय बाजारपेठेचा विचार केला तर आज 1 ग्राम चांदीचा भाव 261 रुपये इतका आहे। 8 ग्रामसाठी तुम्हाला 2080 रुपये मोजावे लागतील। 10 ग्राम चांदीचा भाव 2610 रुपये आहे, तर 100 ग्रामसाठी 2,0661 रुपये भाव आहे। जर आपण 1 किलो चांदीचा विचार केला तर आजचा भाव 2,06,100 रुपये आहे। आज मार्केट उघडताच चांदीच्या किमतीत चांगलीच वाढ झालेली दिसते। या संपूर्ण आठवड्यात चांदी हळूहळू महाग होताना दिसते आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चांदी पुन्हा एकदा $82च्या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे जर तुम्ही लग्नसराईसाठी दागिने बनवणार असाल तर वेळ न घालवता ही संधी साधलेली बरी। तज्ज्ञांच्या मतानुसार जाणून घेऊया की पुढच्या काही दिवसात नेमकं काय घडू शकतं। गेल्या काही दिवसांचं चित्र पाहिलं तर मोठी घसरण झाल्यानंतरही सोनं आता पुन्हा एकदा सावरताना दिसतंय। $5,000च्या आसपास सोन्याने पकड मजबूत केली आहे, तर चांदी $80वर टिकून राहण्याचा प्रयत्न करते। ही खरं तर मोठी गोष्ट आहे, कारण जेव्हा एखादी वस्तू अचानक स्वस्त होते आणि पुन्हा सावरून वर येऊ लागते तेव्हा याचा अर्थ असा असतो की बाजारात खरेदीदार मोठ्या प्रमाणात तयार आहेत, म्हणजेच मार्केट अजूनही मजबूत आहे। आता तुमच्या मनात प्रश्न असेल की ही फक्त तात्पुरती दरवाढ आहे की नवीन तेजीची सुरुवात? मित्रांनो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला डॉलरची चाल समजून घ्यावी लागेल। सोन्याचा आणि डॉलरचा संबंध हा नेहमीच वेळा भोपळ्याचा राहिला आहे। जेव्हा जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा सोन्याचे भाव दबले जातात आणि जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा सोन्याचे दर वधारतात। सध्या डॉलरमध्ये थोडी कमजोरी दिसतेय आणि त्यामुळेच सोन्याला पुन्हा एकदा झळाळी मिळाली आहे। जर डॉलर अजून खाली गेला तर सोन्याचे दर आणखी वाढू शकतात, पण जर डॉलर अचानक वधारला तर सोन्यात थोडी घसरणही दिसू शकते। त्यामुळे सगळा खेळ हा डॉलरच्या किमतीवर अवलंबून आहे। आता अमेरिका आणि चीनच्या घडामोडींकडे वळूया। अमेरिकेकडून असं सांगण्यात आले की गेल्या आठवड्यात सोने चांदीमध्ये जी मोठी हालचाल झाली त्यामागे चीनमधील मोठ्या व्यापाऱ्यांचा हात होता। याचा सरळ अर्थ असा की बाजारात मोठ्या प्रमाणात व्यवहार होत होते आणि जेव्हा असं घडतं तेव्हा किमतीत अचानक मोठी वाढ किंवा घसरण पाहायला मिळते। पण महत्त्वाची गोष्ट ही की इतक्या उलथापालथीनंतरही सोन्याने आपला मुख्य आधार सोडला नाही, म्हणजेच लोकांचा बाजारावरचा विश्वास अजूनही ठाम आहे। दुसरीकडे जपानमध्ये सुद्धा नवीन सरकार सत्तेत आलं आहे। तिथे त्यांचं चलन येन मजबूत झालं आहे, ज्याचा दबाव डॉलरवर पडतोय आणि त्याचा फायदा थेट सोन्याला मिळतोय। जपान ही जगातील एक मोठी अर्थव्यवस्था असल्यामुळे तिथल्या बदलांचा परिणाम थेट आपल्या सोन्याच्या दरांवर होतो। जर येणाऱ्या दिवसात जपानने आपल्या आर्थिक धोरणात बदल केला तर सोन्यात मोठी हालचाल पाहायला मिळू शकते। चांदीबद्दल बोलायचं झालं तर जर तिने $80ची पातळी टिकवून ठेवली तर ती $85 पर्यंत मजल मारू शकते, पण जर ती घसरली तर $72 पर्यंत खाली येऊ शकते। पण एकूण कल पाहता मागणी अजूनही तगडी आहे। आता 18 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर पाहूया। 18 कॅरेट सोन्यासाठी आज 1 ग्रामचा भाव 12,667 रुपये आहे। 8 ग्रामसाठी 96,536 रुपये मोजावे लागतील। 10 ग्रामचा दर 1,26,670 रुपये असून 100 ग्रामसाठी 12,670 रुपये भाव चालू आहे।
आता 22 कॅरेट सोन्याच्या दराकडे वळूया. जर आपण संपूर्ण जागतिक परिस्थिती पाहिली तर असं लक्षात येतं की जगातील तणाव अजून संपला नाही. मध्यवर्ती बँका अजूनही सोनं खरेदी करतायत आणि मोठी गुंतवणूक सोन्याकडे वळतीये. अशा वातावरणात सोनं सहजासहजी स्वस्त होत नाही. हो, मध्येच 2-3% घसरण येऊ शकते, पण सोनं एकदम कोसळण्याची शक्यता सध्या तरी खूप कमी आहे. बाजारात घबराट कमी आणि गुंतवणूकदारांचा विश्वास जास्त आहे. त्यामुळे सोनं आपला वरचा मार्ग सुखकर करत आहे. आपल्या भारतीय बाजारपेठेत रुपयाची किंमत सुद्धा खूप महत्त्वाची असते. जर डॉलर कमकुवत झाला आणि रुपया स्थिर राहिला तर सोन्याची दरवाढ मर्यादित राहील. पण जर रुपया सुद्धा डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाला तर मात्र आपल्याकडे सोन्याचे भाव गगनाला भिडू शकतात. त्यामुळे आपल्याला डॉलर आणि रुपया या दोन्हीवर बारीक लक्ष ठेवावं लागेल. आता निक्षून सांगताना येणाऱ्या दिवसात सोनं स्वस्त की महाग, तर माझ्या अंदाजानुसार मोठी घसरण होण्याची शक्यता कमी असून सोनं हळूहळू मजबूत होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे जर किमती थोड्या कमी झाल्याच तर ती तुमच्यासाठी खरेदीची एक सुवर्ण संधी असेल. सोनं हळूहळू वरच्या दिशेला जाईल आणि चांदी सुद्धा वेगाने वाढण्याचा प्रयत्न करेल. मात्र हा प्रवास चढाओढीचा असेल, त्यात चढ उतार येत राहतील. जे लोक ट्रेडिंग करतात त्यांनी स्टॉप लॉस लावून सावध राहावं, तर जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी प्रत्येक घसरणीला थोडं थोडं सोनं खरेदी करावं. ज्यांना लग्नासाठी घ्यायचे आहे त्यांनी जास्त वाट न पाहता सध्याची संधी साधलेली कधीही उत्तम. आता 22 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर पाहूया. 1 ग्राम सोन्याचा भाव 14,324 रुपये आहे. 8 ग्रामसाठी 1,44,592 रुपये मोजावे लागतील. 10 ग्रामचा दर 1,44,240 रुपये असून 100 ग्रामसाठी 14,42,400 रुपये भाव चालू आहे. आज बाजार उघडताच सोन्यात वाढ झाली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं $5,000 वर गेलं आहे. अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे या आठवड्यात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची चिन्ह आहेत. शेवटी 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यापूर्वी सर्व ग्राहकांना माझी एक महत्त्वाची सूचना आहे. जेव्हा कधी तुम्ही सोनं खरेदी करायला जाल तेव्हा नेहमी त्याची पूर्ण खात्री करूनच घ्या. तुम्ही खरेदी करत असलेल्या सोन्यावर हॉलमार्क आहे की नाही हे आवर्जून तपासा, कारण हीच सोन्याची शुद्धतेची ओळख आहे. तसेच या व्हिडिओमध्ये दिलेले भाव हे होलसेल दर आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही दुकानात जाल तेव्हा त्यावर 3% GST आणि मजुरीचे चार्जेस वेगळे लागतील हे लक्षात ठेवा. आज 24 कॅरेट सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत. 1 ग्रामचा भाव 15,750 रुपये आहे. 8 ग्रामसाठी 1,26,000 रुपये मोजावे लागतील. 10 ग्रामचा दर 1,57,500 रुपये आहे आणि 100 ग्रामसाठी 15,75,000 रुपये भाव चालू आहे. आज 24 कॅरेट सोन्यात प्रति 10 ग्राम 800 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही दागिने घडवण्याचा विचार करत असाल तर हा एक चांगला मुहूर्त आहे, कारण भविष्यात किमती अजून वाढण्याचा अंदाज आहे. सर्व ग्राहकांना माझी एक महत्त्वाची सूचना आहे. जेव्हा कधी तुम्ही सोनं खरेदी करायला जाल तेव्हा नेहमी त्याची पूर्ण खात्री करूनच घ्या. तुम्ही खरेदी करत असलेल्या सोन्यावर हॉलमार्क आहे की नाही हे आवर्जून तपासा, कारण हीच सोन्याची शुद्धतेची ओळख आहे.